हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी चॅनल. तर आज आपण अभ्यास 93 घेणार आहोत. स्टार्ट. हा जो प्रस्ताव या सभागृहासमोर आला आहे त्याला कोणी विरोध करणार नाही अशी माझी खात्री आहे. फुल स्टॉप. वस्तुतः अशा तऱ्हेचा प्रस्ताव यापूर्वीच मांडण्यात आला असता तर ते जास्त योग्य ठरले असते असे मी म्हणेन. फुल स्टॉप. परंतु आजपर्यंत अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला नाही ही दुःखाची गोष्ट आहे. फुल स्टॉप. उशिरा का होईना हा प्रस्ताव आला आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे. फुल स्टॉप. हा प्रस्ताव पास होईल अशी मला पूर्ण खात्री वाटते व असे झाले तर केंद्र सरकारला याचा ताबडतोब विचार करावा लागेल. फुल स्टॉप. कदाचित नामदार मुख्यमंत्री असे म्हणणे शक्य आहे की सर्वांचा विश्वास असेल तर हा प्रश्न त्यांच्याकडे सोपवण्यात यावा. फुल स्टॉप. हा प्रश्न शेवटी त्यांच्याकडेच सोपवण्यात येणार आहे आणि त्यासाठी त्यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव येथे मांडण्यात आला आहे. फुल स्टॉप. या प्रस्तावामुळे त्यांचे हात बळकट कमकुवत होतील असे त्यांना म्हणावयाचे असेल तर निराळे. फुल स्टॉप. परंतु आम्हाला असे वाटत नाही. फुल स्टॉप. इतक्या उपर या प्रस्तावामुळे त्यांचे हात कमकुवत होतील असे त्यांना वाटत असेल आणि त्यांची तशी इच्छा असेल तर हा प्रस्ताव मागे सुद्धा घेण्यात येईल. फुल स्टॉप. कारण त्यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. फुल स्टॉप. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते काय करीत आहेत हे त्यांनी आम्हाला पूर्वीच सांगितले असते तर हा प्रस्ताव आणण्याची पाळीच आली नसती. फुल स्टॉप. आम्हाला अशी खात्री आहे की हा प्रश्न सोडवण्याचे त्यांनी यापूर्वी मनावर घेतले असते तर ते या राज्याची बाजू केंद्रीय सरकारसमोर उत्तम तऱ्हेने मांडू शकले असते. फुल स्टॉप. अशा तऱ्हेने अनेक गुंतागुंतीचे प्रश्न त्यांनी त्यांची चांगल्या तऱ्हेने सोडवले आहेत हे विसरता येणार नाही. फुल स्टॉप. थँक्यू.